जय महाकाल. भावनो तुम्हाला माहिती आहे आज कुठं जायचंय? भावनो आज आपल्याला सकाळी सकाळी जायचंय डायरेक्ट महाकालच्या मंदिरात. कारण म्हटलं लय दिवस झाले महाकालच्या मंदिरात गेलो नाही का. तर आज आपल्याला काही करून महाकालच्या मंदिरात जायचं म्हणजे जायचंय. आणि त्याच्यात भावनो तुमच्या भावाचं नशीब एवढं भारी होतं ना का महादेवाच्या मंदिरात गेल्या गेल्या डायरेक्ट आरती चालू होती नाही का. एकदम विषय एकदम गंभीर होता आरतीचा पण. आणि त्याच्यात भावांनो नाही का आरती वगैरे झाली. बापरे म्हटलं एवढं भारी वाटलं ना. आजपर्यंत आहे ना अशी आरती कधीच कुठंच ऐकली नाही डायरेक्ट महादेवाच्या मंदिरात. म्हणजे आरतीला एवढी मजा आली भावांनो का मन एकदम शांत शांतच झालं नाही का एकदम माझं. म्हटलं सकाळी सकाळी लय भारी दर्शन झालं. त्याच्यात आला सरांचा फोन का सर म्हणे ये लवकर तुझी प्रिंट वगैरे मारून ठेवलेली आहे. म्हटलं ठीक आहे सर आलोच. म्हटलं टाप्प दिशे नाही का पटकन येतो प्रिंट द्या लगेच निघतो नाही का. म्हटलं माय काम आणलं. मग काय फायनली तुमचा भाऊ पोहोचला सरांक गेल्यानंतर काय फॉर्म वगैरे घेतले ते जे काही प्रिंट मारून ठेवलं होतं. त्याच्यानंतर आपण निघालो डायरेक्ट जत्रा हॉटेलच्या बँकेच्या ब्रांचमध्ये. म्हणजे विषय असा होता का भावांना आपण त्या दिवशी जे काही फायर एक्सटिंग्विशर वगैरे जे चेकिंग वगैरे केले होते विजिटसाठी गेलो होतो. तर ज्यांचे काही काही फायर एक्सटिंग्विशर जे पण रिफिलिंग आणि टेस्टिंगसाठी होते तर ते आपण देण्यासाठी गेलो होतो नाही का आज. तर फायनली आपण त्या बँकेचा आपण फायर एक्सटिंग्विशर दिलं आणि त्याच्यात गेलो आपण नाशिक ऑक्सिजनला. कारण एका बँकेचे CO2 वगैरे घ्यायचे होते आणि गॅब्रियल कंपनीचे पण आपल्याला CO2 घ्यायचे होते नाही का जे आपण रिफिलिंग आणि टेस्टिंगसाठी आणलेले होते. मग काय आपण ते पण घेऊन टाकले निघालो दुसऱ्या ब्रांचला नाही का. त्याच्यात आला विजय ठाकूर आपल्याला म्हणे काय शेट काय म्हणताय. म्हटलं काय नाही निवांत. म्हटलं चला आता निघतो माया काम आणलं. म्हटलं तुम्ही काय एकदम निवांत माणसं. त्याच्यात आपण पोहोचलो दुसऱ्या ब्रांचला. तिथं पण गेल्यानंतर काय त्यांचा 2 किलोचा ABC होता नाही का. तो ABC दिला आणि म्हटलं चला आता जे हरीन जाऊ आपल्या घरी. काय वाटतं भावनं बरोबर आहे का नाही तुम्हाला. आणि त्याच्यात भावनं काय ऑफिसला गेल्यानंतर तुम्हाला माहिती आहे आपण तर काही शांत बसतच नाही. आपले हात पाहिले चुळचुळ करते नाही का. त्याच्यात तिथं गेल्यानंतर काही फायर एक्सटिंग्विशर वगैरे होते. ते फायर एक्सटिंग्विशर वगैरे सगळे काही बनवून घेतले. म्हटलं बसंती ती लोड करू. त्याच्यात म्हटलं नको जाऊ दे CO2 गरम झाले तर जातील फुटून नाही का. आणि मग म्हटलं चला आता निघू आपल्या घरच्या प्रवासाला. बरोबर आहे का नाही भावनं. चला मग आता भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जय